हाय हॅलो नमस्कार. या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते मी ज्योती सुरवसे फॅशन डिझायनर मराठी. तर मैत्रिणींनो, आज आपण एक छान अशा पद्धतीने टोपी, सिंपल टोपी अशी लहान बाळाची शिकणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने. बघा, मी इथे चौकोनी फोल्डमध्ये कपडा घेतलेला आहे, त्याला असं डबल फोल्ड केलं आहे. आता याला आपण इथं अस्तर वगैरे नाही लावणार, त्याच्यामुळं लक्षपूर्वक बघा व्हिडिओ. तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीमध्ये मी सांगितलेलं आहे व्हिडिओमध्ये, शेवटपर्यंत बघा. आता एक साईडने मी कट करून घेतले, याचे 2 भाग करून घेतले, पाहू शकता तुम्ही. आता इथं 2 भाग तर मी केलेत, पण आता इथं काय करायचं मी तुम्हाला सांगते. आता इथं कॉन्ट्रास्टमध्ये असं थोडंसं कलरफुलमध्ये छान असं घ्यायचं कपडा, तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते घ्यायचं. ओके. आणि हे आपल्याला असे फोल्डमध्ये करून कट करून घ्यायचं, जसं चौकोनी आपल्याला लागणार आहे चौकोनी शेपमध्ये तसं घ्यायचं आहे. असं फोल्ड करायचं आहे त्रिकोणीमध्ये, परत फोल्ड करायचे किंवा ही त्रिकोणीमध्ये असं फोल्ड केलं, त्याला फोल्ड करून अशा पद्धतीने गोल असं कट करून घ्यायचे. आणि हे ना आपल्याला एक या अशा पद्धतीने ठेवून घ्यायचे कपडा. आणि ह्याच्यावरती आपल्याला जिथून आपण कट केलं ना त्याच्यावरती, त्या कपड्यावरती ठेवून अशा पद्धतीचे हे गोंडे बनवायचे आहेत. अगोदर आपल्याला अशा पद्धतीचे गोल वगैरे करायचे, त्याला कट करून घ्यायचे. तर बघा, अशा पद्धतीने मी आता 4-5 गोंडे बनवून घेणार आहे इथं. म्हणजे 2 बनवून झालेत, तसे सेम पद्धतीने सगळे बनवून घ्यायचेत आपल्याला. आणि इथं हळूहळू जोडून पण घ्यायचे. त्याचा फक्त एकच बसेल, उगी 4च बसले, कारण लहान बाळाची टोपी आहे, 6 महिन्याच्या बाळाची, त्याच्यामुळे काय लवकर लगेच होऊन जाईल. तर बघा अशा पद्धतीने. आणि त्याच्यानंतर ही कपडावरती ठेवायचं आहे आणि आपल्याला टिप मारून घ्यायची. याच्यावरती आपल्याला डबल टिप मारून घ्यायची आहे. त्यानंतर मग हे व्यवस्थित बघायचं फोल्ड झालं आहे का नाही. तर इकडून तर झाले, पण आता आपल्याला इकडून पण टिप मारून घ्यायची आहे आणि खालून फिनिशिंग द्यायचं. आता खालून थोडंसं जास्त कपडा दोरे वगैरे निघलेले होते, तर मग मी ते हे केला. आणि जे साईडनी ना 2 साईडनी खालच्या असं डबल फोल्ड करून घेतला. आज दुसऱ्या साईडनी पण मी अशाच पद्धतीने डबल फोल्ड करून घेतला. आणि दोन्ही पण साईडनी डबल फोल्ड केल्याच्या नंतर अशा पद्धतीने आपल्याला टिपा मारून घ्यायच्यात. बघा, आता आपण अशा पद्धतीने मागच्या बाजूनी पण डबल फोल्ड करून एकावर ठेवलेला आहे कपडा आणि डबल टिप मारून घेतली. आणि एक्स्ट्राचा कपडा कट करून घ्यायचा, दोरे कट करून घ्यायचे. आणि अशा पद्धतीने ही आपली टोपी बघा तयार झालेली आहे. आता इथं काय करायचं, मानेचा तर एवढा भाग नसतो, तर त्याच्यामुळे आपल्याला दोन्ही साईडने 2-2 प्लेटा टाकून घ्यायच्यात, अगदी छोट्या साईजमध्ये थोड्या टाकायच्या, जास्त नाही. आणि अशा पद्धतीने आता याला नॉट बसून घेऊया आपण. तर इथं मी नॉट त्याच कपड्याची बनवणार आहे. थोडासा कपडा आहे एक्स्ट्रा, त्यांनी इथं एक ब्लाऊज पीस दिला होता, त्याच्यामध्ये माझे 2 ते 3 टोपडे शिवून झाले होते. वेगवेगळ्या पद्धतीचे 3 टोप्या शिवलेल्या होत्या मी लहान बाळाच्या. अगोदर आपण नाडी तयार करून घेऊया. नाडीला इथं डबल फोल्डमध्ये करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित टिप मारून घ्यायची आहे. त्यानंतर कट पण मारून घ्यायचा आहे. तर बघा अशा पद्धतीने खूप सोपी पद्धत आहे, शेवटपर्यंत बघा, नीट लक्षात घ्या. आणि टोपी तुम्ही शिवायला अगदी 10 ते 15 मिनटं शिकू शकतात. इतकी सोपी आहे ही टोपी लहान बाळाची. मोठ्या बाळाला सुद्धा तुम्ही अशा पद्धतीने शिवू शकता. अंदाजे कापड घेऊन तुम्हाला जसं वाटेल तसं लहान मोठी तुम्ही इथं शिवू शकता. तर इथं मी थोडे टसल्स पण देते, त्याला थोडेसे लटकन बनवून देते नॉटला. आणि त्यानंतर लगेचच नॉट बसवायला घेणार आहे मी. डायरेक्ट टोपड्याला बसून घ्यायची, जेणेकरून टोपडं छान पद्धतीने बांधलं जातं. आणि एक गोष्ट म्हणजे रेडीमेड टोपडं असतं ना, त्याची तुलना आपण शिवलेल्या टोपड्याशी, म्हणजे आपली शिवलेल्या टोपड्याशी रेडीमेड कपड्याची म्हणजे टोपड्याची तुलना नाही करू शकत. कारण आपण जे हँडमेड म्हणजे अगदी घरी शिवलेलं असतं ना, ते एकदम सिंपल साध्या पद्धतीने असतं, दिसायलाही छान असतं. आणि मेन म्हणजे एक गोष्ट आहे ती म्हणजे व्यवस्थित टिपा वगैरे सगळ्या गोष्टी प्रॉपर येतात आणि खूप दिवस एक टोपडं आपल्याला जातं. आणि शक्यतो आमच्या गावाकडे ह्याला टोपडंच म्हणतात. आता इकडं टोपी म्हणत असतील तर टोपी, पण तिकडं टोपडंच म्हणतात. आणि सवय टोपडं म्हणायची लागलेली आहे, तर मग तोंडाखालने थोडी जाते, तर मग टोपडंच म्हटलं मी. तर चला, तुम्हाला कशी वाटली आजची टोपी तर कमेंट करून नक्की कळवा.
आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर. आणि अशा पद्धतीची टोपी माझी तयार झालेली आहे. तुम्हाला आवडली असेल तर एकदा ट्राय करून नक्की बघा ना. अशाच पद्धतीच्या वेगवेगळ्या टोप्या तुम्ही करतात का, केल्या आहेत का ते पण कमेंट करून सांगा. तर अगदी छान पद्धतीने हे टोपी लहान बाळाला घालता येणार आहे नॉट वगैरे बांधून. तर चला, आजचा व्हिडिओ इतकाच. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून आभार. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.